बिग बॉस मराठी सीझन 5च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने चांगली शाळा घेतलेली आहे जान्हवी किल्लेकरची. आणि जान्हवी रडताना पण दिसलेली आहे. खूप काही बोलले रितेश भाऊने. काय बोलले आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मित्रांनो. आणि जान्हवीने जो काही अपमान केला होता पॅडेदादांचा, पॅडेदादांच्या करिअरबद्दल बोललो होतं, त्यांचा अपशब्द बोलले होते, काय वाटेल ते बोलली होती. परंतु ते तिने माफी पण मागितली होती. पण रितेश भाऊ त्यांना बोलताना दिसले की तुम्ही पहिला करता आणि नंतर माफी मागता, हे चुकीचं आहे आणि तुम्ही चुकीचं दिसत आहात आणि असं तुम्ही का वागत आहात, असल्या गोष्टी तुम्ही का करता घरामध्ये, एकमेकाच्या करिअरवर का जाता तुम्ही. ह्याच्या आधी तुम्ही वर्षाताईंच्या अवॉर्डच्या वर गेला, त्यानंतर आता पॅडेदादांच्या करिअरवर गेला. हे तुम्हाला शोभत नाही जान्हवी, हे तुम्ही करू नका घरामध्ये. मी पहिलाच तुम्हाला बोललेलो आहे. ज्याला ह्या घरात बोलायचं भान नाही त्याला इथं कोणतेही स्थान नाही. मला आता तुम्हाला घरातून बाहेर काढावं असं वाटते. तुम्हाला काय गेम रिलेटेड बोलायचं ते बोला, पण तुम्ही करिअरवर जाऊन एकमेकाचा अपमान का करताय, असं रितेश भाऊने असे खडे आवाजात त्यांना बोलले. त्यामुळे जान्हवी रडायला लागलेली आहे. आणि रितेश भाऊ आणखी एका मुद्द्यावरून जान्हवी किल्लेकरची शाळा घेणार आहेत. आणि तो मुद्दा म्हणजे आर्या जाधवने निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये बेड नीट केला नव्हता. त्यावेळेस जान्हवीने जाऊन तिचे हांतरून विस्कटले होते, फेकले होते, पायाने तोडवले होते. मग रितेश भाऊने असा प्रश्न विचारला की त्यात तुमचा काय संबंध होता. निक्की कॅप्टन आहे, तीच ती बघून घेतली असती, त्यात तुमचा काय संबंध नव्हता. त्या कारणावर पण तिची चांगली शाळा घेतलेली आहे जान्हवी किल्लेकरची. आणि रितेश भाऊ जान्हवीला बोलले की जे तुम्ही काय वागताय, एकमेकाच्या करिअरवर जाताय, हे महाराष्ट्राला आवडत असेल का, तुम्ही हे का वागताय असं एक प्रश्न केला आहे जान्हवीला. आणि चांगली शाळा घेतलेली आहे आणि जान्हवी रडत खूप आहे. अजून काही भरपूर बोललेले आहेत. आता बघूया काय उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल नक्कीच काय डिटेलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा.